काय नाव तुमचं? दीपक कडे कुठं आलाय दीपक भाऊ? इथलाच आहे. इथलाच आहे. आणि माडगावचा. कुठल्या कुठल्या जातीची पिल्ल आहे ती? ही बिट्टल आहे, शिरोई देशी आहे ती. हा, आता हे जी छोटी पिल्ल आहे ती काळ्या ओल्याची काय सांगताय पट्टीच्या हिशोबाने किंमत? त्यांचं 4,000 सांगतोय. आणि तांबडीवाला हे मोठं आहे याचं? ही मोठे 7,700. आणि कोणत्या कोणत्या बाजारात असताय तुम्ही? माडगाव, सांगोला, आटपाडी, मसवड, लोणंद. होती का पिल्लांना मागणी? मागणी होती की इकली. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा की आम्हाला. 87 हा 67 हा 09 1862. ओके. जर कुणा बांधवांना पिल्ल पाहिजे असतील त्यांनी फोन केला तर सहकार्य करा. धन्यवाद. मित्रांनो, माडगावच्या शेळी मेंढी बाजारामध्ये पुऱ्या मापाच्या शेळ्या सहित अशी छोटी पिल्ल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटत असतात. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव तुमचं? पोपट करते. काय काय आणलं, म्हणजे किती पिल्ल आणली होती आज? 22. किती विक्री झाली? 10. आता हे शिरोई जाती कुठल्या जातीची आहे ती? बिट्टल. आता ह्या बिट्टल जातीच्या पिल्लांची काय किंमत सांगताय? हे 7,000 सांगतो. 7,000 सांगायला. व्यवहाराला बसल्यानंतर काय थोडंफार इकडे तिकडे होईल. किती दिवसापासूनची पुढची पिल्ल असतात तुमच्याकडे? 15 दिवसापासून. 15 दिवसापासूनच्या पुढच्या. कोणत्या कोणत्या बाजारात असताय? प्रत्येक बाजारात. प्रत्येक बाजारात. सांगोला, आटपाडी, लोणंद, मंगळवेढा. मंगळवेढा. ओके. तुमचा मोबाईल नंबर सांगा जर कुणाला अशी पिल्ल पाहिजे असली तर. 98 34 53 40 40. हा या दादाचा नंबर आहे. जर कुणाला अशी पिल्ल पाहिजे असतील छोटे तर यांना नक्कीच संपर्क करू शकता. भाऊ कुठने येता तुम्ही? नंदेश्वर. नांदेश्वरवरनं. आणि तुमचं नाव? अमोल गडदे. अमोल सर, आज किती पिल्ल आणली होती? 30 आणली होती. किती विक्री झाली? 10-12 ऐकली. 10-12 इकली. आता ही राहिलेला पण मागणी होती. आता ही 6,500. तर मित्रांनो, त्या भाऊकडे मेंढ्यांची, शेळ्यांची छोटी छोटी पिल्ल असतात. तुम्ही बघू शकत असाल तर त्यांचा व्यवहार चालू आहे. जर कुणाला अशी पिल्ल खरेदी करायची असतील माडगावच्या बाजारात तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. सर, तुमचा नंबर सांगा आमच्या बघणाऱ्यांना. 90-11 हा 72 65 50. आता हे तुम्ही बाजारात तर असताच, पण एखाद्याचा फोन आला तर घरनं सुद्धा पिल्लं मिळतील. तर मित्रांनो, कुणाला जर नवीन शेळी पालन चालू करायचं असेल अशी छोट्या पिल्लापासून तर तुम्ही यांच्याशी नक्कीच संपर्क करू शकता. दररोज मी जाय. हॅलो दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा आपलं. दीपक मारुती ठोंबरे. डोंबरे साहेब कुठने येता तुम्ही? नंदेश्वर. नांदेश्वरवरनं. आणि किती पिल्लं आणली होती आज? 30 आणली होती. 30 आणली होती. विक्री बी झाली होय? विक्री 5-6 राहिली ती. 5-6 राहिली. कुठल्या जातीची आणताय तुम्ही? विठ्ठल, कोटा, काटेवाडी. आणि आता समजा हे मेंढीचं पिल्लं हे कुठल्या जातीचं आहे? ही माडगाव विजापुरी. माडगाळ विजापूर आहे. तर याची काय किंमत सांगताय? मोठे 6,000 सांगतो. 6,000. आणि त्या बारक्याची? बारके 4. 4. यावरला बसल्यावर थोडंफार इकडे तिकडे होतंय. तर मित्रांनो, तुमचा नंबर सांगा की बघणारला. 93 22 हा 10 40 10. तर कुणाला जर अशी छोटी पिल्ल पाहिजे असतील तर ठोंबरे साहेबांना तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. जर कुणाला गेले चालू मित्रांनो, कुणाला जर अशा छोट्या पाटी बोकड जर पाहिजे असतील या बाजारामध्ये तर तुम्हाला या ठिकाणी भेटत असतात. माडगावच्या बाजारामध्ये या पाटींचे मालक आहेत, त्यांना विचारा. दादा नमस्ते. काय नाव तुमचं? नाव बी येत नाही. तर मित्रांनो, अशा शेळ्या मेंढ्या बाबा नमस्ते. नमस्ते. कुठल्या गावात नाही आता तुम्ही? दुधवाडी. ओके. आणि आता ह्याची काय सांगताय पट्टीच्या हिशोबाने किंमत? पट्टे 8,000 सांगतो. 8,000. बोकडा आहे ते का पाट्या आहे त्या? बोकडं 6 बोकडे 1 पाट आहे. ओके. आणि 8,000 रुपये पट्टीच्या हिशोबाने सांगताय. यावरला बसल्यानंतर थोडंफार कमी होणार. कोणत्या बाजारात असताय तुम्ही? मी बाजारात या आटपाडी माडगाव. हा. आणि व्यापार करता तुम्ही? तुम्हाला मोबाईल नंबर पाठाय का? सांगा की नंबर. 80 हा 47 हा 1838. तर हा या बाबांचा नंबर आहे. अशा पाटी बोकडं जर कुणाला पाहिजे असतील तर तुम्ही बाबांना नक्कीच संपर्क करू शकता. राम राम पाहुणं. हा नमस्ते. काय नाव आपलं? आमचं नाव सर्जेराव मासाळा. सर्जेराव साहेब कुठं आलाय तुम्ही?
आम्ही रत्नापूर रत्नापूर आणि कुठल्या कुठल्या बाजारात असतायचा जरा माडगावच असतो फक्त. माडगाळचा असताय. तर आता ही काय सांगताय पट्टीच्या हिशोबानं हे पट्टी सांगितले 9,000. आणि पाट्या आहेत का बोकडा आहेत? निम्म्या पाट्टी 5 पाट्टी आहेत 5 बोकडा 5 बोकडा आहेत. किती माल आणला होता आज? आज आणलेली 20 वर आणलेली. होय, त्यातली विकली ना आता एवढी राहिली तर केली ती धारायली. आता- ओके. तर आता पट्टीच्या हिशोबाने किती म्हणला? 9,000 पट्टी म्हणलं. 9,000 पट्टी. तर कुणाला अशी बोकडा पाटी पाहिजे असलं तर तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. नंबर सांगा. नंबर सांगा. 95 हा 13 16 8024. आणि माडगावच्या बाजारात दर बाजार याच जागेवर असताय हो, का? इथं तर मित्रांनो, कुणाला जर अशी बोकडं पाटी पाहिजे असतील तर तुम्ही दर शुक्रवारी हे भाव याच बाजारात याच ठिकाणी असतात. त्यांची इथं गाडी लावलेली असते. तर शामराव मासाळ म्हणून आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. धन्यवाद. मित्रांनो, आज आपल्याला या माडगावच्या बाजारामध्ये मिरजेवरून जे व्यापारी आलेले आहेत, म्हणजे त्यांच्या दुकानासाठी जो माल लागतो ते या ठिकाणावरून बोकडं वगैरे खरेदी करतात. दादा नमस्ते. नमस्ते. सर्वप्रथम आपली ओळख सांगा आमच्या बघणाऱ्यांना. आम्ही आहे मिरजेचा. हा. माझं नाव अलीम खाटिक आहे. आम्ही माल घ्यायला येतो इथं दुकानला हा. माडगाव बाजारात. हा हा इथं चांगलं माल असतंय आणि इथं मालची आवक जास्त असत्या हा हा. आणि पुढे बी माल इथं भरपूर जात आहे. आणि दर वगैरे कसे असतात? दर बी हा हिशोबाने असतात. का जरा बाजार माल कमी असलं तर जरा ओढ असते मालाची. आणि असं ऐकलं जातं की या भागातला म्हणजे डोंगरदऱ्याचा प्रदेश आहे. 52 प्रकारचे वनस्पती खाणारे बकरी या ठिकाणी असतात हिंडून फिरून. त्याच्यामुळे त्याचा मटणाच्या चवीला वगैरे चवीला चांगले बी असल्यामुळे चांगलं असतं, एक नंबर असतं त्याला चवीला. मागणी जास्त आहे. जास्त आहे. मिरजत कुठं दुकान आहे तुमचं? मटन मार्केटला. मटन मार्केटला. तर मित्रांनो, हे होते व्यापारी मिरजेवरून आलेले. तुम्ही पण जर कधी मिरजला गेला तर मटन मार्केटमध्ये यांचं दुकान आहे, यांना भेट द्या. आणि जर कुणाला कटिंग पर्पज साठी जर खरेदी करायची असेल त्यांनी सुद्धा एकदा माडगावच्या बाजाराला नक्कीच भेट द्या. दादा, शेतकरी जो प्रश्न विचारतात आम्हाला चॅनल वरती, तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की समजा एक 30 किलोचं बोकड शेतकऱ्याने विकलं जिवंत, तर ते कटिंग नंतर त्याला मटण किती किलो पडू शकतं? 20-22 किलो पडत आहे. 20-22 किलो पडतंय. पडतं. त्या हिशोबाने किंमत पण आपण अंदाजे लावतोय. लावायची लावायचं असते. असतं. ओके, धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर कटिंग पर्पज साठी किंवा यात्रेसाठी किंवा दुकानासाठी जरी माल लागत असला, ब्रीडिंग साठी जरी बकरे लागत असल्या, तर तुम्ही बघू शकत असाल माडगावच्या बाजारामध्ये असे शिंगवाले बकरे सुद्धा भेटतात. तुम्ही बघू शकत असाल अत्यंत देखणा असा शिंगाडा बकरा सुद्धा या ठिकाणी भेटतोय. तर कुणाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही माडगावच्या बाजारामध्ये येता. दादा, तुमचं नाव? बेवफा. येलप्पा. नंबर, मोबाईल नंबर? 99 हा 165675552. तर मित्रांनो, हे यल्लप्पा म्हणून व्यापारी आहेत. जर अशा प्रकारचे बकरे तुम्हाला जर कटिंग पर्पज किंवा ब्रीडिंग साठी लागत असतील, पाळायला लागत असतील, तर यल्लप्पा भाऊला तुम्ही नक्कीच कॉल करा. तुम्ही बघू शकत असाल किती देखणा बकरा आहे. दादा नमस्ते. नमस्ते. आपली ओळख सांगा. मी नवनाथ सावंत, मंगळवेढाचा आहे. कुठला? मंगळवेढा. मंगळवेढा. तर कुठल्या कुठल्या बाजारात जात असताय तुम्ही? मी सांगोला जातोय हा हा. आणि आज मग माडगेला आलोय. ओके. खरेदीला आलाय, विक्रीला का गाडीवर? खरेदीला आलोय. खरेदीला आलाय. काय खरेदी करायचं होतं? बकरी खरेदी करायला आलोय. केली का? केले की 3. ही कशासाठी केलेत? म्हणजे ब्रीडिंग साठी, म्हणजे पैदासाठी? पाळायसाठी केले. पैदासाठी. ओके. दादा नमस्ते. नमस्ते. आपली ओळख सांगा की नाव, गाव, कुठं आलाय? आरेवाडीच नाव आहे. आरेवाडीच ना. नाव तुमचं? धनाजी कोळेकर. कोळेकर साहेब, आज किती आणले होते विजापुरी? 20 ब्रांडेने. 20 भर आणले. याची जात कुठली आहे? माडगाळे. माडगाळ आहे का विजापूर आहे? माडगाळ. माडगाळे विजापुरी एक. माडगाळ विजापुरी एकच असते. तर झाली का विक्री? विक्री झाली 5-7 राहिले. होय. कसं काय बाजार आहे आजची मागणी? मागणी आहे बरे. बरं. अधिक महिन्याचा काय परिणाम? परिणाम काय नाही. काय नाही. तर आता ह्या पट्टीच्या हिशोबाने ह्याची काय किंमत सांगताय? किंमत सांगते 8.5 ना. 8.5 ना. 7,000 रुपये मागते. 7,000 मागते त्या. मग जर कुणाला घ्यायचे असेल तर 7 न म्हणलं तरी तुम्ही कमी जास्त करून कमी जास्त करून देऊ शकता. तर कुठल्या कुठल्या बाजारात असताय तुम्ही? माडगाळ असते सगळे बाजार. सगळ्या आटपाडी, सांगोला. खाली इकडे बसवान बागेवाडी विजापूर. ओके. आता जर कुणा मित्रांना अशी बकरी पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा की. 70 57 88 33 07. मित्रांनो, अशी माडगाळ जातीची देखणी बकरी जर कुणाला पाहिजे असतील तर या भाऊंना नक्कीच कॉल करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल इकडे तोंड करायचं थोडं. माडगाळ जातीचा बकरा जो असतोय त्याचं तोंड हे असं उंच असतंय आणि वजन वाढीसाठी सुद्धा हे स्पेशल समजलं जातं. बाया, तुमचं नाव काय? नाव
तर कुणाला जर असे माडगाळ जातीचे बकरे बेणूसाठी पैदासाठी खरेदी करायचे असतील तर तुम्ही माडगाळ बाजाराला भेट देऊ शकता. दादा कुठं आलाय? कॅम्परला हा कॅम्परला कॅम्पनला. कुठल्या बाजारात असताय? आम्ही हा अतनी मुदोळा हा हा मिरज ओके. डफळापूरला पण असताय होय. तर मित्रांनो कुणाला जर असे बकरे खरेदी करायचे असतील तर तुम्ही या बाजारात येऊ शकता. काय कराल तर तुम्ही आज विक्री का खरेदी? विकायला आलता खरेदी कराय? खरेदी करायला खरेदी केली का? काय काय घेतलं? 20 पिल्ले घेतले. हा 20 पिल्ले 20 पिल्लं घेतली. तर मित्रांनो हे पिल्लं खरेदी करण्यासाठी कुठून आलता तुम्ही? कॅम्पवाड. ओके धन्यवाद. हॅलो राम राम मामा. राम राम. नाव काय तुमचं? लालासाहेब बापू डोंबाळे, डोंबाळे साहेब कुठून आलाय तुम्ही? आटपाडी, आटपाडी. आणि हे कुठल्या जातीचा बकरा आहे? माडगाळ. माडगाळ माडगाळ. माडगाळची ओळख सांगा आमच्या बघणाऱ्यांना, म्हणजे कसा ओळखायचा माडगाळ? जवळ काय तोंडाव ह्या. अच्छा हे असं उंच पाहिजे, हा राघव आणि त्याचं तोंड पाहिजे. डपला पाहिजे, हा हा लांबाला पाहिजे, केस कमी पाहिजे, हा हा. केस कमी पाहिजे. आणि ह्यो जर आता आमच्या भागात समजा एखाद्यानं पैदासाठी आम्ही सातारा जिल्ह्यात नेतो, पैदासाठी नेला आपल्या साध्या देशी मेंढ्यावर, तर ह्याचा काय परिणाम पडू? वजन वाढी? हो हो होतय. जाणार की त्याच्या उत्पन्न होते असलीच होणार. पिल्लं लावरी असलंच होणार. आता ह्याची वजन वाढ कशी आहे? समजा एक चांगला सांभाळणारा असला तर महिन्याला किती किलो वाढतं हे? महिन्याला तसं अगोदर सांभाळण्यावर राहतंय. 20,000 कुकरी कापायला 22,000 20,000 किती दिवसात? 4 महिने यात. 4 महिन्याची 20-22 हजारांना कापायला म्हणलं तरी हा, इतके. मागते सांभाळली ती. पाहिजे. ओके. आता हे किती दाताव आहे किंवा वय किती? 2 दातावर 2 दोन दाताव. वय म्हणजे वर्षाच्या आतलं आहे. वरीच झालंच आता. वरीच झालंच म्हणजे वर्षात आता एवढा बनला तर याला किती हजाराची मागणी होती या? आता मग ते 30-35 आणि तुम्ही कितीला द्यायचा म्हणताय? 70,000 सांगतोय. 70,000 रुपये सांगताय. हा. म्हणजे ह्यो पैदासाठी वगैरे कोणाला पाहिजे असला हा, तर. हा. आणि ह्याला शिंग प्रत्येकाला जिथे ते नाही काय नाही ह्याला झाले एखाद्याला येऊ शकतात किंवा एखाद्याला कवचित हा हा ह्याला जायती शेंग नाही ती त्याला. तर ह्यो पैदाशीला म्हणलं तरी जाऊ शकतो या. होय हो. अजून आपले मामा बकरी किती आहे ते घरी? तरी आहे ती की 5-6 5-6 बकरी आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा आमच्या बघणारच नाही. नंबर. हा नंबर नाही तुझी. तर नंबर मामाचा 73 हम्म? 50 44 73 50 48 93 44. जर मित्रांनो पैदाशीसाठी किंवा तुम्हाला कटिंग पर्पज, लग्न कार्य किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी जरी बकरा असं घ्यायचं असलं जातीवंत उंच पुरा, तर या मामांना संपर्क करा. हे तुम्हाला हे देण्याचा प्रयत्न करतील. दर बाजार येता का तुम्ही? जर बाजार जर बाजार येतच म्हणजे एवढं आटपाडे आटपाडीला पण असतं? आटपाडला असतो. आमचं गाव झरे. होय जरे. हा ओके ओके. आम्ही दिलेलं 1 मिनिट ते जर राम राम दादा. नमस्कार. कुठनं आलाय तुम्ही? पांडू सर तुम्हाला आणि तुमचं नाव? कल्लाप्पा खांडेकर. कल्लापा कितीला दिली हे पाटी? पिल्ले 8,600 रुपये दिले. एक एक एक. म्हणजे 8,600 पट्टीच्या हिशोबानं. होय. बोकडा आहे ते का पाट्या पाट्या आहे आहेत त्या? त्या तीन. पाट्या आहे त्या. होय. परवडलं का? होय परवड. आणि अजून किती शेळ्या आहेत आपल्या घरी? आपल्या घरी 12 शेळ्या आहेत. 12 शेळ्या आहेत. परवडतं का हो शेळी पालन? 1 नंबर परवड. जोडधंदा म्हणून. होय. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 8,600 किती दिवसात आले? किती दिवसाची पिल्ल आहे ती? हे 3.5 महिन्याचे. 3.5 महिन्यात मित्रांनो 8,600 रुपये एका पिल्लापासून येतात. एका शेळीला अंदाजे किती होतात? 2 पिल्लो. 2 पिल्लं होती ती. आणि चारा पाण्याची कशी व्यवस्था? चारा पाणी काय आम्ही सोडून चारतो गोट्यामध्ये. आता हिंडून बी आणता, काम असलं तर गोट्यामध्ये बी घालता. होय. ओके धन्यवाद. नाव तुमचं सांगा. सुशांत लवटे. लवटे साहेब कुठल्या गावात नाही आता तुम्ही? आम्ही दुधेबावी. दुधेबावी. ओके. आणि आज काय आणलं होतं? बोकडा आणले. काय सांगताय पट्टीच्या हिशोबानं? पट्टी सांगतो 8,500. 8,500. 7 न 7.5 नाही का होणार? 7.5 म्हणजे आम्हाला काय घ्यायचं नाही, बघणाऱ्यांसाठी सांगतो. यावरला बसल्यानंतर होते. तुमचा मोबाईल नंबर सांगा आमच्या बघणाऱ्यांनी. 9503073000. ओके. आणि कोणत्या बाजारात असताय? सगळ्या बाजाराला. सगळ्या बाजारात असतोय. मित्रांनो कुणाला जर अशी जातीवंत पिल्ला, बोकडा, पाटी काय लागल्या तर हे दुधेबावीचे साहेब आहेत, त्यांना तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. धन्यवाद. राम राम. राम राम. किती हजारला घेतलं? हे 5.5 ला दिलं. 5.5 ला दिलं दिलं. का? परवडलं का? हा चांगला आहे. आणि अजून किती शेळ्या आहेत तुमच्या घरी? नाही मी आता व्यापार आहे. व्यापार आहे का? कुठल्या बाजारात असताय? सगळ्या बाजारात असतो. सगळ्या बाजारात. अकोल्याला असतोय, माडगावला असतोय, सांगोल्याला असतोय, आटपडीला असतोय, तुमचं गाव? राजुरी. राजुरी. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9112 हा? 77 61 90. आता आपल्या भागात जर काय शेतकरी आले खरेदी करायसाठी तर थोडीशी कन्नड भाषा होय, असते, होय, होय. तर तुम्ही त्यांना मदत हो, करणार. खरेदी करून करणार. होय, होय. देणार होय, त्यांना. होय. ओके धन्यवाद. होय, होय.